श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, उद्या आहे कार्तिक महिन्यातील पहिलाच मंगळवार आणि मंगळवारी बघा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. मंगळवारी आपण अन्नपूर्णा देवीची सेवा करत असतो. मंगळवारी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो, कारण मंगळवार जो आहे तो माता लक्ष्मीला, माता अन्नपूर्णा देवीला समर्पित असतो. कार्तिक महिन्याचं महत्त्व हे खूप वेगळंच आहे. कार्तिक महिन्यामध्ये केलं जाणारं काम, आपलं केले जाणारे पुण्य जे आहे तर त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीने आपल्याला मिळत असतो. भगवान शिवशंकरांचे जे पुत्र आहेत भगवान कार्तिक, तर त्यांना हा महिना समर्पित असतो. भगवान कार्तिक यांनी याच महिन्यामध्ये तारकासुराचा वध केला होता, त्यामुळे हा महिना भगवान कार्तिक यांना पूर्णपणे समर्पित असतो. तर कार्तिक भगवानांची जी आई आहे तर ते म्हणजे माता पार्वती, आणि माता पार्वती या कोणाचं स्वरूप आहे तर त्या साक्षात अन्नपूर्णा देवीचं स्वरूप आहेत. तर उद्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे काही सर्व दोष आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता काही घरांमध्ये आपण पाहतो की पैशाला पैसा हा लागतच नाही. आपण काय म्हणतो की मी तर बाबा खूप कष्ट करतो किंवा करते, पण आमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही. कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून हा पैसा जातच असतो. मग त्यामध्ये बघा आजारपण असतं आपल्या घरामध्ये. बघा वारंवार कोणत्या ना कोणत्या व्यक्ती आजारी हा पडतच राहतो, किंवा आपल्या घरामध्ये बघा महिन्याचा किराणा आपण भरत असतो, पण तो किराणा महिनाभर हा जातच नाही. महिना संपायच्या अगोदरच आपला जो किराणा आहे किंवा आपल्या घरातलं जे काही साहित्य आहे तर ते संपून जातं, आणि महिना संपायच्या अगोदर आपल्याला ज्या काही वस्तू आहेत तर त्या नवीन आणाव्याच लागतात. यालाच आपण काय म्हणतो की आमच्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपाच नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्या वेळेस आपल्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा असते ना, तर त्यावेळेस महिन्याला भरलेला हा जो किराणा असतो आपल्या घरातील, तर तो महिन्यापेक्षा जास्त दिवस जातो. तर अशा वेळेस आपण समजून घ्यायचं की आपल्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा आहे. तर जे काही दुःख आहे, जे काही दारिद्र्य आहे आणि आपले जे काही संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्या अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आपल्यावरती सुद्धा अन्नपूर्णा देवीची कृपा व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यावं, यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ज्यावेळेस अन्नपूर्णा देवीची कृपा होईल ना, तर त्यावेळेस आपोआपच आपल्याकडे सुख समृद्धी ऐश्वर्य संपत्ती धन आपोआपच आकर्षित होऊ लागतं. तर आता काय उपाय करायचा आहे बघा, हे आपण जाणून घेऊया. या उपायासाठी आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे, त्याचबरोबर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तांदूळाची खीरसुद्धा बनवायची आहे. आपल्याला 1 रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे. आणि आता काय उपाय करायचा आहे बघा, अन्नपूर्णा देवीला आपल्याला एका ताम्हणामध्ये, आपण जे पूजेमध्ये ताम्हण वापरतो तर त्या ताम्हणामध्ये ठेवायचं आहे, किंवा मग तुमच्याकडे ताम्हण नसेल तर एका ताटामध्ये वगैरे ठेवा. आणि आपण जे कुंकू घेतलं होतं तर ते एका संध्याकाळीचं जे भांडं असतं तर त्यामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे संध्याकाळीचं भांडं नसेल तर तुम्ही एका तांब्यामध्ये सुद्धा कुंकवाचं पाणी हे बनवून घेऊ शकता, आणि या कुंकवाच्या पाण्याने आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना अन्नपूर्णाय देवे नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून परत आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ कपड्यांनी कोरडी करून घ्यायची आहे. आणि अन्नपूर्णा देवीला आपल्या देवघरातील तांदूळाच्या वाटीमध्ये आसनस्थ करायचं आहे. आपल्याला त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, एखादं फूल अर्पण करायचं आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्यावरती एक अक्षतासुद्धा आपल्याला वाहायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जे आंब्याचं पान आपण घेतलं होतं तर ते पान आपल्याला देवीसमोर ठेवून त्यावरती तांदूळाची खीर आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे. आणि आपण जे 1 रुपयाचं जे नाणं घेतलं होतं तर ते नाणं जे आहे ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे. म्हणजे आपण ज्या वाटीमध्ये, तांदूळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीला आसनस्थ केलेलं आहे तर त्या अन्नपूर्णा देवीच्या समोरच आपल्याला त्या तांदूळावरती
हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते समोर देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे, देवीची आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे पहा. हा उपाय तुम्ही उद्या मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये करू शकता किंवा मग सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे सायंकाळी 6 नंतर ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची ही जी वेळ आहे, तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की आवर्जून करून बघा. अन्नपूर्णा देवीची आपल्यावरती अखंड कृपा होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.